तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता तेवढं तुम्हाला दुःख त्रास का भेटतं हे ऐकून आश्चर्य वाटेल. काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढीच घरामध्ये दुःख त्रास कष्ट वाढत असतात. असे का होते? हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढी देवाची भक्ती करणारे असतात, जे देवाची कृपा प्राप्त करू शकतात. अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात. त्यांच्यामुळे त्यांच्या घरात दुःख त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात, तर कधी कधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुता येत राहते. तर असे का होते? जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबत असे का होते? या उलट पूजापाठ करणाऱ्या त्यांच्या घरात तर नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे, आपसात प्रेम भाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे. मग असे उलटे का होते? यामागे कोणती कारणे असतात? ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्ष करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता. या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते. तर चला ज्याच्या चुकाविषयी आज आपण पाहणार आहोत, तर या व्हिडिओला लक्ष देऊन ऐका, कारण की हे खूपच महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तींचा बॅलन्स कमी होत जातो. मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते. मग त्यावेळी आपला देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो. आपण भक्ती एवढीच करतो आणि देवाकडे एवढी मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला छोटासा कुठेतरी राग येत असतो. असं करणे चुकीचं आहे. देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो. आपला देवावर एवढा विश्वास पाहिजे की नाही, देव माझ्यासाठी करत आहे, हे असं झालं आहे, माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरीसुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलंच काहीतरी नियोजन केलेलं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते. दुःख येणार, अडचणी येणार, अनेक समस्या उद्भवणार, पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो. देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं, पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो. देवालाही आपला उद्धार करायचा असतो, म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो. उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढली की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे. आपली समस्या वाढली की आपली देवाची सेवा अजून वाढली पाहिजे. म्हणजे मग देव आपली या समस्येतून सुटका नक्की करतो. शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. तिसरे कारण म्हणजे जर तुम्ही सतत बदलून देवाची भक्ती करत असतात, जसे की कधी कधी तुम्ही या देवाची भक्ती केली, कधी कधी तुम्ही त्या देवाची भक्ती केली, कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला, कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला, कधी कधी कोणा भक्ताकडे गेला, कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला, तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितलेले आणि म्हणून तुम्ही आता त्याचप्रमाणे वागू लागला. आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखीन समस्या व अडचणी निर्माण करत असतो. तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. तर कधीही कोणा एकाच देवाची अंतःकरणापासून श्रद्धापूर्वक पूजा करावी. आलटून पालटून बदलून कोणी देवाची भक्ती करू नये. त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विकच असावा. चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवेस आमंत्रित करतो. नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा. मग त्यात लाडू, मिठाई, पुरणपोळी, डाळ भात, दही भात हे सात्विक नैवेद्य मानले जातात. तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष ज्ञान असले पाहिजे. चौथे कारण म्हणजे काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भरात शिवीगाळ करत असतात. काही देवता क्रोधित होत असतात. त्यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात. हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो, त्याची सेवा करूनही भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते, त्यावेळी त्यांच्या वागणीतून कळत न कळत अशा चुका घडतात, ज्यांच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. या गोष्टीचे विशेष करून ध्यान ठेवा. काही झालं तरी पुन्हा देवाचा कधीच अपमान किंवा अनादर करू नका. पाचवे महत्त्वाचे कारण आहे की नवस बोलणे. जसे की काही लोक आपल्या कामाकरता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात व कोण्या देवाकडे भावाने नवस बोलतात व कबुली देतात. जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक कामासाठी नवस बोलले जातात. मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस, त्या देवताच्या जागृत ठिकाण आणि नवस सगळं विसरून जातात आणि ज्याचा नवस फेडला जात नाही. मग त्या कारणामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात. कारण त्या देवाचे वचन
त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे. कारण देवता जी आहे अशा गोष्टी सुरुवात तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून संकेत देत असतात, तरी आपण समजत नसतो. त्यानंतर ते आपल्याला त्या आपल्या बुद्धीसह विचलित करतात. तरी आपण समजलं नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतात, जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीचे आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्यांचा विसर पडता कामा नये. तसेच आपल्या पितराची आणि कुलदेवतांची पूजा अर्चना करणे, त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा बरेच जण असा प्रणही घेतात की माझं हे काम झाल्यावर चहा सोडेल, माझं हे काम झाल्यावर मी गोड पदार्थ खाणार नाही, आणि त्याची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र त्या गोष्टी विसरून जातात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करतं आणि आपण तो चहा घेतो. आपण देवाला वचन दिलेलं असतं, आपण वचनबद्ध राहायला हवं. आपण विचार करतो माझी इच्छा तर पूर्ण झाली, मग आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे. पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करतो, देवधर्म करतो, अनेक सेवा उपवास करतो, तसेच देवाचे नामस्मरण करतो, तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतित असो, त्यांची ईर्ष्या करत असो, दुसऱ्यांचे वाईट होऊ असे आपल्याला वाटत असेल तर सुद्धा तुम्हाला सेवेचे फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देव करा, देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे तुम्ही पूजा केली, रोज पूजा केली नाही, तर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले म्हणत असाल, दुसऱ्यांचे चांगले हो अशी मना बाळगत असाल, दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल, तरी तुमच्या छोट्या का होईना इच्छा पूर्ण होतील. पूजेने देव तुम्हाला प्राप्त होतील. पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तर सुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही. तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका. त्यामुळे त्यांच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते, ज्या सकारात्मक भावना असतात, त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्यावर मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते. जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्यांच्या मनातील सकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. पण हीच भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही भक्ती करा, तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही. पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल, कितीही देवदेव करत असाल, उपासना करत असाल, पण जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरी सुद्धा देवाची कृपा होणार नाही. लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. लोकांच्या घराबाहेर चपलाचे ढीग असतात. चपला दारिद्र्याचे प्रतीक आहेत. घरातील चपला कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. त्या घराच्या समोर कशाही अस्वस्थ नाही ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ मिळत नाही. कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो. ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी येते. म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्या. तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो. बऱ्याच घरामध्ये अन्न राहते, ते कचऱ्यामध्ये टाकले जाते. त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो. अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो. अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या. जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले तर एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या, पण ते कचऱ्यामध्ये टाकू नका. ज्या घरात अन्नपूर्णाचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते. मग तुम्ही कितीही पूजा करा, उपासना करा, तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवता तरी सुद्धा तुमच्या उपासनेचे फळ तुम्हाला मिळणार नाही. शेवटचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही कधी पंडिताकडे जाता, त्या भक्ताकडे जाता आणि कोणी काही सल्ला दिला, तुम्हाला कोणीही कोणती सामग्री दिली असेल, तुम्हाला कोणी पण काही पण देत असेल, भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला व अशाने काय होते की जेवढ्या आपण गोष्टी तुम्हाला तेथून प्राप्त होत असतात या सर्व आमंत्रित असतात. त्या गोष्टी, त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात. पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले, एवढा काळ गेला, तरी त्या गोष्टीमुळे माझ्या जीवनात याचा प्रभावही काहीच दिसत नाहीये, मला कृपा प्राप्त होत नाही, आणि नंतर वैतागून कंटाळून त्या गोष्टींना, वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता, तुमचा विश्वास उडाला जातो. त्यामुळे काय होते की त्या सर्व गोष्टींचा आणि वस्तूंचा तुमच्याकडून अपमान, अनादर केला जातो. त्या गोष्टी किंवा वस्तू एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात. त्यांच्याद्वारे दिले गेलेले सामग्रीचा कधी तुमच्या हातातून अनादर होता कामा नये. त्यामुळे कोणता धागा अथवा मणी दिला असेल तर तुम्हाला आता विश्वास नाही तर अशा वस्तूंना, सामग्रींना तुमच्या घराबाहेर योग्य ठिकाणी
पद्धतीत विसर्जित करा. या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.